So, good morning and welcome. Today, in this lecture, we will study law of dominance, which is first law of inheritance. So, before we start the law of dominance, let us take a recap. तो देखो, मेंडल ने पी प्लांट पे 7 कैरेक्टर का स्टडी करना तय किया था. He has chosen 7 inherited character for his study. At once, he was studying a single character, to which we call as inheritance of a single gene or monohybrid crosses. When he completed the 7 monohybrid crosses, he has drawn a conclusion that out of 2 parental forms, that is out of the 2 trait, only one form every time is seen in F1 generation. Never it happened that he came across a result that in F1 he obtained both the traits or both the form. Every time the results were consistent. In case of tall and dwarf, he got F1 tall. In case of round and wrinkled, he got F1 round. In case of yellow seeds and green seeds, all F1 plant possess yellow seeds only. So he has drawn a conclusion that whenever a cross is made between 2 pure individuals, which are different for a pair of contrasting trait of a single character, then out of the 2 traits only one is seen in F1 generation, and the one who is seen in F1 generation should be called as dominant trait, and the other which is not seen in F1 generation, remain unexpressed, suppressed, is called a recessive trait. From his observation and conclusion, the subsequent workers, one of the worker was Correns, one of the rediscoverer of Mendelism, was so impressed that he called this is a law of dominance. Previously, we spoke about that Mendel was so humble and down to earth. He said, this is my generalization. But Correns said, this is the first law of inheritance, called law of dominance. अब इसी चीज़ को मैं मराठी में बताता. बघा, मेंडलनी पी प्लांटचे 7 कॅरेक्टरचा स्टडी करायचं ठरवलं आणि एका वेळेस तो एकच कॅरेक्टर स्टडी करायचा. जेव्हा आपण इनहेरिटन्स एकाच कॅरेक्टरचा स्टडी करतो त्याला म्हणतो मोनोहायब्रिड क्रॉस. तो मेंडलनी हे 7 कॅरेक्टरसाठी 7 मोनोहायब्रिड क्रॉसेस केले आणि त्यांनी प्रत्येक वेळा पाहिलं की 2 असतात पेरेंटल फॉर्म. एक टॉल पेरेंट आहे तर एक ड्वार्फ आहे, एक राऊंड आहे तर एक रिंकल्ड आहे, एक येलो सीडेड आहे तर एक ग्रीन सीडेड आहे. पण प्रत्येक वेळी पुढच्या पिढीत म्हणजे F1 जनरेशनमध्ये हे दोन्ही पेरेंटल फॉर्म त्याला कधीच नाही दिसले. त्याला एकच फॉर्म दिसायचा. मग त्याने कन्क्ल्युजन काढलं की 2 पेरेंटल ट्रेट किंवा फॉर्मपैकी जो F1 मध्ये दिसेल तो डॉमिनंट आणि जो नाही दिसणार म्हणजे सप्रेस राहतो तो रेसेसिव्ह. आणि त्यांनी म्हटलं की हे माझं जनरलायझेशन आहे, कारण तो विनम्र होता. पण मेंडलचं वर्क ज्यांनी रिडिस्कवर केलं 1900मध्ये, त्यातला एक रिडिस्कवरर जो होता कार्ल कोरेन्स फ्रॉम जर्मनी, तो इतका प्रभावित झाला हे काम बघून. त्यांनी म्हटलं की हे जनरलायझेशन नाही, हा तर फर्स्ट लॉ ऑफ इनहेरिटन्स आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा एखादा क्रॉस होईल 2 प्युअर इंडिव्हिज्युअलमध्ये आणि जर ते
एका कॅरेक्टरच्या दोन फॉर्मसाठी डिफरंट असतील तर F1 मध्ये दोनपैकी एकच फॉर्म दिसेल आणि जो दिसेल तो डॉमिनंट. तुम्हाला समजण्यासाठी एक्झाम्पल घ्या की समजा तुमच्या आईसाहेबांचे इयरलोब फ्री आहेत आणि आईसाहेब प्युअर आहेत, म्हणजे समजा कॅपिटल एफ कॅपिटल एफ, आणि वडिलांचे इयरलोब अटॅच आहेत, समजा स्मॉल एफ स्मॉल एफ. तर तुम्ही जे भावंड आहात तर पहा, आईचा कोणता फॉर्म आहे? फ्री इयरलोब, वडिलांचा अटॅच इयरलोब. तर हे दोन्ही फॉर्म F1 मध्ये दिसत नाही. तुमच्या सगळ्या भावंडांचे इयरलोब फ्री असतील. तो आपण म्हणू की आउट ऑफ द टू पॅरेंटल फॉर्म ओनली वन इज सीन इन F1 जनरेशन, दॅट फॉर्म इज डॉमिनंट. तो फ्री इयरलोब झाला डॉमिनंट, आणि जो दिसला नाही तो रेसेसिव्ह. सो आपल्यालाही हे पटतं की यस, देर इज समथिंग कॉल्ड लॉ ऑफ डॉमिनन्स. सो लेट अस प्रोसीड नाव. सो लॉ ऑफ डॉमिनन्स. नाउ सी द इंट्रोडक्शन. दिस इज फर्स्ट लॉ ऑफ इनहेरिटन्स. तो सर लॉज ऑफ इनहेरिटन्स किती आहे? 3. लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ सेग्रिगेशन, लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. तो लॉ ऑफ डॉमिनन्स इज first law of inheritance. Second point, this law was given by Gregor Johann Mendel on the basis of monohybrid crosses which he did in pea plant. तो ये लॉ ग्रेगर जॉहन मेंडल ने तब दिया जब उसके 7 मोनोहाइब्रिड क्रॉसेस हो गए पी प्लांट पे. तीसरा पॉइंट, लॉ ऑफ डोमिनेंस इज ट्रू, significant, but not universally applicable. There are certain alleles or traits which do not show complete dominance or they show absence of dominance. Sir, you said that this is true and significant. Yes, law of dominance is true. It is significant, but not applicable in all cases. तो ऐसा क्यों? तो देखो ना, हमारी माता जी का ब्लड ग्रुप ए है एंड शी इज प्योर, सो द जीनोटाइप विल बी IA. पिता का जीनोटाइप है IB, ही हैज अ बी ब्लड ग्रुप, ही इज ऑल्सो प्युअर. म्हणजे आईसाहेब ए ब्लड ग्रुपचे आहेत, वडील बी ब्लड ग्रुपचे आहेत, दोघंही प्युअर आहेत, म्हणजे होमोझायगस आहेत. तर आईसाहेबांचे 2 अलील्स कोणते? सो हे जे 2 अलील्स असतात होमोलॉगस क्रोमोझोमवर IA, तो सगळ्या मुलांना आला IA. वडिलांचे IB, सगळ्या मुलांना आला IB. आता मेंडल के अनुसार 2 अलील में से एक ही होना चाहिए एक्सप्रेस, पर यहाँ तो दोनों इक्वली एक्सप्रेस होते. इसीलिए मैंने कहा कि लॉ ऑफ डोमिनेंस इज ट्रू, इट इज सिग्निफिकेंट. आई एम गोइंग टू दैट कि व्हाई लॉ ऑफ डोमिनेंस इज वेरी सिग्निफिकेंट. इट सप्रेस द genetic disorder. Most of the genetic disorders are recessive. Thank God the dominant will suppress them, will not allow to express. They will be expressed only in homozygous recessive condition. So this law is true but not universally applicable. तो मैंने 3 पॉइंट बताए. Law of dominance is a first law of inheritance. It was given by Gregor John Mendel on the basis of monohybrid crosses which he did in pea plant. This law is true but not universally applicable. It has exceptions like incomplete dominance, codominance. So in deviation we will discuss them. तो हे झाली लॉ ऑफ डॉमिनन्सची इंट्रोडक्शन. आता स्टेटमेंट. स्टेटमेंट तुम्ही स्वतःच बनवायचं इन युअर ओन वर्ड. देखो, द 2 alleles are capital T in one parent.
who is pure tall. Here the two alleles are small t. In a dwarf parent, who is again pure. The F1 obtained from such cross will have capital T from one parent and small t from another parent. So F1 individual has two dissimilar alleles, means heterozygous. Out of the two dissimilar alleles, capital T for tall, small t for dwarf. Whether both the allele express in F1? No. Out of the two allele, only one express phenotypically and the other remain unexpressed or suppressed. So one who express is dominant and one who remain unexpressed is recessive. So let us write the statement. Law of dominance states that in F1 generation, out of the two dissimilar alleles, the allele which express phenotypically is said to be dominant allele, and this trait is said to be a dominant trait, and the other that remain unexpressed or suppressed is a recessive allele, and that trait is called recessive trait. तो स्टेटमेंट कसं तयार झालं की F1 इंडिव्हिज्युअल मध्ये दोन डिसिमिलर अलील्स असतात, त्यापैकी एकच होतो फिनोटिपिकली एक्सप्रेस, तो डॉमिनंट, जो नाही होत तो रेसेसिव्ह. सो द स्टेटमेंट इज इन अ F1 इंडिव्हिज्युअल हु इज हायब्रिड, out of the two factor or allelomorphic gene, the allelomorphic gene which express is dominant. Actually हे दोन्ही काय असतात, जीन असतात, बट स्लाइटली डिफरंट फॉर्म ऑफ जीन, त्याला आपण allelomorphic जीन म्हणतो. द स्टेटमेंट इज इन अ F1 इंडिव्हिज्युअल out of the two dissimilar allelomorphic gene or allele, one who express phenotypically is dominant and one who remain unexpressed or suppressed is recessive. The आधी law of dominance मध्ये आपण काय म्हटलं, it is a first law of inheritance. It was given by Gregor John Mendel on the basis of monohybrid crosses which he did in pea plant. This law is true, significant, but not universally applicable because it has exceptions, apvad, like incomplete dominance, codominance. Then statement. Law of dominance states that in a F1 individual, out of the two allelomorphic gene, the gene that phenotypically expresses dominant. So here capital T gene is, or allelomorphic gene is expressed. So it is dominant. And the other one who is remain unexpressed or suppressed is called recessive. Now explanation. Most of the time it's a board question. State and explain law of dominance with suitable example. आपकी बोर्ड परीक्षा में 2 मार्क के लिए ऐसा क्वेश्चन आता है कि स्टेट एंड एक्सप्लेन लॉ ऑफ डॉमिनन्स विथ सुटेबल एक्झाम्पल. तो आता एक एक्सप्लेनेशन द्यायसाठी एक्झाम्पल घ्या. सपोज पॅरेंटल जनरेशन, female parent, pure tall. So one plant is pure tall. It is crossed with male parent who is pure dwarf. So suppose a cross is made between pure tall and pure dwarf. Then in F1 generation, so after crossing in F1 generation, all the plants are phenotypically tall. No one is dwarf. So see, out of the two parental form, म्हणजे पेरेंटचे रूप किती होते, 2 रूप होते. आपण पाहिलं की आई होती टॉल, वडील होते ड्वार्फ, पण सगळी मुलं कशी आहे, टॉल आहे.
एकही प्लांट नाही आहे ड्वार्फ. सो सपोज अ क्रॉस इज मेड बिटवीन प्युअर टॉल अँड प्युअर ड्वार्फ. In F1 generation, all the plants are phenotypically tall, means they resemble only one parent. The another form is not seen in F1 generation. So the form that is expressed is dominant. Say here tall is dominant and dwarf is unexpressed, so it is recessive. तो एक्सप्लेनेशन में आप ये क्रॉस दिखा सकते कि सी इन F1 जनरेशन देयर आर टू अलिलोमॉर्फिक जीन, कैपिटल T फॉर टॉल, स्मॉल t फॉर ड्वार्फ, बट ऑल द F1 आर फिनोटिपिकली टॉल. इट मीन्स कैपिटल T इज एक्सप्रेस्ड and small t remain unexpressed. Again, when the F1 plants are selfed, you will get F2 generation. In F2 generation also see capital T 25%, capital T small t 50%, small t 25%. म्हणजे आपण जेव्हा प्युअर टॉलला प्युअर डॉर्फशी क्रॉस केलं तर पहिल्या पिढीत सगळे प्लांट कसे होते? टॉल. म्हणजे कॅपिटल टी एक्सप्रेस झाला म्हणून तर तो डॉमिनंट झाला आणि एकही नव्हतं ड्वार्फ, म्हणजे स्मॉल टी एक्सप्रेस झाला नाही, तो रेसेसिव्ह झाला. एवढंच नाही, आपण थोडे पुढे गेलो की सगळे F1 प्लांटला सेल्फ केलं आणि आपल्याला F2 जनरेशन भेटली. तर F2 जनरेशनमध्ये 100 प्लांट भेटो की 1000, त्यातले टॉल होते 75%, ड्वार्फ होते 25%. पण आता पहा, जे 75% टॉल आहे त्याच्यातले 50% पहा कसे आहे, हेट्रोझायगस. तो इकडे सुद्धा कॅपिटल टी आणि स्मॉल टी म्हणजे टॉल आणि ड्वार्फ, बट फिनोटिपिकली दे आर टॉल. सो टॉल इज डॉमिनंट, ड्वार्फ इज रेसेसिव्ह. तो असं तुम्हाला लिहावं लागेल 2 मार्कासाठी. So you will write this. Law of dominance is the first law of inheritance. It was proposed by Gregor Johann Mendel on the basis of monohybrid crosses which he did in pea plant. Law of dominance is true, significant, but not universally applicable because it has exceptions like incomplete dominance and codominance. Statement. Law of dominance states that in a F1 individual, there are 2 dissimilar alleles, but only one allele expressed phenotypically, that is dominant, and the another remain unexpressed, that is recessive. Explanation. Suppose a cross is made between pure tall and pure dwarf plant. The pure tall is capital T, pure dwarf is small t, small t. All the F1 will have genotype capital T, small t. They receive capital T factor from their mother and small t factor from their father. Now, out of these 2 particles or genes or allelomorphic gene, only one is phenotypically expressed, and that is tall, so it is dominant, and the other small t is unexpressed, so it is recessive. So, selfing of F1 produces F2. In F2 also, 50% plants have a genotype capital T, small t. But capital T is expressed, so they are tall. Small t is unexpressed, so it is recessive. Dwarf is recessive. Now, some examples of true dominance. अब बच्चों को ऐसा क्वेश्चन है कि सर अगर ये लॉ सब तरफ लागू नहीं है तो ये लॉ कैसे है? तो ग्रेगर जोहन मेंडल ने कभी कहा ही नहीं कि ये लॉ है. उसने कहा दिस इज माय जनरलाइजेशन, हा माझा निष्कर्ष है. तो सर लॉ ऑफ डोमिनेंस यूनिवर्सली एप्लीकेबल नहीं है ना, हमने कई बार बोला है, उसको एक्सेप्शंस है, बट ये ट्रू है. उसके उदाहरण देखिए. ब्लैक कोट कलर इन गिनी पिग्स. तो आपने नाम सुना होगा गिनी पिग्स. एक छोटे खरगोश
के आकार के या उससे भी छोटे रहते, जो पिग्स के जैसे, सुअर के जैसे दिखते। एक्सपेरिमेंट्स में, जेनेटिक एक्सपेरिमेंट्स में उनको प्रयोग किया जाता। वहाँ पर देखने को मिला कि अगर एक पेरेंट ब्लैक कोट कलर वाला है और एक पेरेंट वाइट कोट कलर वाला है, तो जब इनका मिलन होगा तो जितने बच्चे जन्म लेंगे सबका ब्लॅक कोट कलर रहता। म्हणजे सर गिनी पिग्समध्ये समजा आपण एक एक्सपेरिमेंट केला की एक मादा पिग आहे, ती ब्लॅक कोट कलरची आहे, म्हणजे तिच्या अंगावरचे केस काळे आहे, आणि जो नर आहे त्याच्या अंगावरचे केस पांढरे आहे। यांचं मिलन झाल्यावर जेवढे पिल्ल त्यांना होतील सगळ्यांची केस फक्त काळी असतात। सो ब्लॅक कोट कलर ऑफ गिनी पिग इज ट्रूली डॉमिनंट ओव्हर व्हाइट कोट कलर। सेकंड एग्जाम्पल, इन ह्यूमन curly hair shape is truly dominant on straight hair shape। म्हणजे एक माऊली आहे जिचे केस कर्ली आहेत आणि तिच्या पतीचे केस स्ट्रेट आहेत आणि दोघेही प्योर आहेत। तो सर आपने कहा कि एक महिला है जिसके बाल घुंघराले हैं, कर्ली है, और उसके पति के बाल स्ट्रेट है, और यदि दोनों प्योर है तो उनको जो बच्चे होंगे, 2 होंगे, 3 होंगे, सभी के बाल कर्ली होंगे, एक के भी स्ट्रेट नाही। तो सर ती जी मुलं आहेत त्यांना तर त्यांच्या आईकडनं आला कर्लीचा अलिलोमॉर्फिक जीन, वडिलांकडनं आला स्ट्रेटचा, पण एकच होते एक्सप्रेस, आणि जो झाला एक्सप्रेस तो डॉमिनंट, म्हणून हा लॉ ट्रू आहे। तीसरं एग्जाम्पल, ब्राउन आयबॉल कलर इज डॉमिनंट ऑन द ब्लू और ग्रीन आयबॉल कलर। म्हणजे एक महिला है जिसके आईबॉल का रंग ब्लू है या ग्रीन है, और उसका जो हस्बैंड है उसके आईबॉल का कलर ब्राउन है। म्हणजे सर एक माऊली आहे, एक महिला आहे जिचे डोळे एक तर निळे आहे, नाही तर मग हिरवे आहे, आणि तिचा जो पती आहे त्याचे ब्राऊन आहे, आणि दोघंही प्युअर आहे। तर त्यांना जी मुलं होतील ना सगळ्यांचा आयबॉल कलर ब्राउन राहील। पण सर माता से तो आएगा ग्रीन या ब्लू का जीन, और पिता से आएगा ब्राउन का, और ब्राउन का है डोमिनेंट। इतना ही नहीं, बाजरा में पर्ल वाइट ग्रेन्स, हा ग्रेन कलर इज डॉमिनंट ऑन चॉक वाइट ग्रेन कलर। म्हणजे एक बाजरे का पौधा है जिसके दाने मोती जैसे है, क्रीमिश कलर के हैं, लिटिल येलो टिंट है उसमें मोती जैसे, और दूसरा पौधा है उसके एकदम सफ़ेद है चौक जैसे। अगर आप इन दोनों को क्रॉस करें तो अगली पीढ़ी में, और यदि दोनों प्योर है तो म्हणजे होमोजाइगस होना कंडीशन है, तो अगली पीढ़ी में सभी के ग्रेन्स होंगे पर्ल वाइट। सो लॉ ऑफ डोमिनेंस इज ट्रू हियर आल्सो। लास्ट इज that we have seen and experienced. A blood group is dominant on O. B blood group is dominant on O. म्हणजे समजा माझी मातोश्री ए ब्लड ग्रुपची आहे प्युअर, आणि माझे पिताश्री ओ ब्लड ग्रुपचे आहे, तर आमच्या सगळ्या भावंडांमध्ये आमच्या आईकडनं येतो IA नावाचा जीन, अलिलोमॉर्फिक जीन फॉर ए ब्लड ग्रुप, आणि बाबाकडनं येतो स्मॉल आय म्हणजे ओ ब्लड ग्रुपसाठीचा जीन। तर आम्ही सगळ्या भावंडांमध्ये पहा 2 अलील्स आहे, IA आणि स्मॉल आय, आणि आम्ही सगळ्यांचा ब्लड ग्रुप काय आहे ए। म्हणजे IA झाला एक्सप्रेस
आणि स्मॉल आय सप्रेस. सो म्हणून ए ब्लड ग्रुप इज डॉमिनंट ऑन ओ. असंच बी ब्लड ग्रुप इज डॉमिनंट ऑन ओ. सो वी हॅव सीन सम एक्झाम्पल्स ऑफ ट्रू डॉमिनन्स. आता लॉ ऑफ डॉमिनन्स खूपच सिग्निफिकंट आहे, महत्त्वाचं आहे. कसं? सिग्निफिकन्स फर्स्ट करो कि एक पेरेंट से आया डोमिनेंट नॉर्मल अलिलोमॉर्फिक जीन और दूसरे पेरेंट से आया रेसेसिव म्यूटेंट अलिलोमॉर्फिक जीन फॉर अ डिसऑर्डर. तो थैंक गॉड द नॉर्मल इज डोमिनेंट ऑन डिफेक्टिव. मैं एग्जाम्पल देता. फर्ज करो कि किसी बच्ची को, लड़की को सेक्स क्रोमोझोम रहते XX. एखाद्या कन्येला, बालिकेला सेक्स क्रोमोझोम कोणते असतात? XX. मग तिच्या आईकडनं आला नॉर्मल कलर व्हिजनचा जीन कॅपिटल C. पण तिच्या बाबाकडनं आला डिफेक्टिव्ह अलिलोमॉर्फिक जीन स्मॉल c फॉर कलर ब्लाइंड व्हिजन. मग पहा बरं, या मुलीमध्ये नॉर्मल कलर व्हिजनचाही अलील आहे आणि कलर ब्लाइंडनेसचाही आहे, पण हा नॉर्मलवाला आहे डॉमिनंट. थँक गॉड. म्हणून या मुलीला असेल नॉर्मल व्हिजन. किंवा या मुलीला एका पेरेंटकडनं आला नॉर्मल ब्लड क्लॉटिंगचा जीन कॅपिटल H आणि दुसऱ्या पेरेंटकडनं आला हिमोफिलियाचा जीन स्मॉल h. तो सर थँक गॉड नॉर्मल ब्लड क्लॉटिंगचा जीन आहे डॉमिनंट, म्हणजे पोरीला हिमोफिलिया होणार नाही. असं आयडिओसी. आयडिओसी म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो मूर्खपणा, मतिमंद, गतिमंद, तो हा सुद्धा जीन आहे. रेसेसिव्ह म्हणजे तो सप्रेस राहतो. तो सिग्निफिकन्स इट सप्रेस द रेसेसिव्ह जीन्स विच मे कॉज जेनेटिक डिसऑर्डर. एक्झाम्पल आयडिओसी म्हणजे की एखाद्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये एका पेरेंटकडनं गतिमंदतेचा जीन आला आणि एका पेरेंटकडनं नॉर्मल बुद्धिमत्तेचा जीन आला. तो नॉर्मल डॉमिनंट आहे म्हणून आयडिओसी झाली सप्रेस. किंवा डायबिटीज म्हणजे आता माझ्या एका पेरेंटकडनं डायबिटिक जीन आला आणि दुसऱ्या पेरेंटकडनं नॉर्मल आला, तर माझा डायबिटीज सप्रेस राहतो थँक्स टू लॉ ऑफ डॉमिनन्स. देन हिमोफिलिया जस्ट वी टॉक्ड अबाउट. देन अदर एक्स लिंक डिसीज, तो जसं कलर ब्लाइंडनेस असेल, मायोपिया असेल, मस्क्युलर डिस्ट्रॉफी असेल, तो हे क्रोमोझोमल बेसिसमध्ये लगेच पुढच्या हाफमध्ये मी सांगणार आहे. तो सर मला एवढं समजलं की लॉ ऑफ डॉमिनन्सचं महत्त्व असं आहे कि एक पेरेंट से अगर नॉर्मल जीन है और एक पेरेंट से अगर डिफेक्टिव जीन है और अगर नॉर्मल है डोमिनेंट तो डिफेक्टिव एक्सप्रेस होगा ही नहीं. ये उसका सिग्निफिकेंस है. अब हमें देखने हैं डेविएशन. तो मैंने लिखा वाई लॉ ऑफ डोमिनेंस इज ट्रू. तो हमने देखा यस इट इज ट्रू. दीज आर सम एग्जाम्पल्स बट नॉट युनिव्हर्सली ॲप्लिकेबल. तो आत्ता आपल्याला पाहायचं आहे त्याचे एक्सेप्शंस. लॉ ऑफ डोमिनेंस के अनुसार F1 कैसा रहता? 100% like one parent. It completely resemble one parent. And the phenotypic ratio of F2 generation is 3:1. But incomplete dominance में हम देखेंगे
कि F1 is between the two parents and the phenotypic ratio is 1:2:1. In codominance, the F1 resemble both the parents, and again the phenotypic ratio is 1:2:1.